श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथम गणेशाला वंदन, सरस्वती मातेला वंदन, गुरूंना वंदन, माझ्या मातापित्यांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा निवास आहे त्या सर्वांना नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते। 17 श्लोकापर्यंत आपण आलो आहोत। आत्ताच रेखाताईंनी आपल्याला ते म्हणून पण दाखवले। पुढच्या वेळेसही असंच कोणालाही मी सांगेल किंवा तुम्ही तयारी दाखवा, कोणीतरी नाव द्या ग्रुपवर की आम्ही म्हणणार आहोत पुढच्या वेळेस आणि त्यांनी म्हणा, म्हणजे मग छान होईल। आता 18वा श्लोक आपण सुरू करतोय। आर्त भक्त, आपण 4 प्रकारचे भक्त बघितले 7व्या अध्यायामध्ये। 4 प्रकारचे भक्तांमध्ये आपण द्रौपदीचं उदाहरण बघितलं, ध्रुवाचं उदाहरण बघितलं, नंतर जिज्ञासू भक्तामध्ये आपण अर्जुन तर जिज्ञासू भक्त होताच त्यामुळे त्याचं उदाहरण बघितलेलं आहे। आणि ज्ञानी भक्त म्हणजे शुकाचार्यांचं पण आपण मागच्या 1-2 अध्यायांमध्ये त्यांचं पूर्ण चरित्र आपण बघितलं होतं। तर त्यांनी असं सांगितलं की हे 4 प्रकारचे जे भक्त आहेत हे मला अतिशय प्रिय आहेत, पण त्यांच्यापैकी मला ज्ञानी भक्त सर्वात जास्त प्रिय आहे असं सांगितलेलं आहे। मग मनामध्ये असं येतं की भगवंताला ज्ञानी भक्तच का बरं प्रिय आहे, बाकीचे भक्त काय भगवंताला आवडत नाही का मग? तर तेव्हा 18व्या अध्यायामध्ये ते आपल्याला सांगतात की उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम आस्थितस्स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम। की हे सर्वच भक्त उदार आहेत। उदार याचा अर्थ श्रेष्ठ असा होतो की हे सगळे भक्त श्रेष्ठ आहेत, परंतु त्यातल्या त्यात मला ज्ञानी भक्त जास्त आवडतो असं भगवंत या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात। कारण की ज्ञानी भक्त हा कसा असतो तर तो प्रत्यक्ष माझं स्वरूप आहे असं भगवंत म्हणतात। आणि ज्ञानी भक्त हा भगवंताचा आत्माच आहे असं म्हटलेलं आहे। आस्थितस्स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम, की त्याला दुसरी गतीच नसते, सगळं काही तो माझ्या ठिकाणीच पाहत असतो असा हा भक्त आहे ज्ञानी भक्त। इतर 3 भक्त पण श्रेष्ठच आहेत, उदारच आहेत असं त्यांनी सांगितलंय। आणि चित्तशुद्धी आणि ज्ञानलाभ यांनी इतर 3 भक्त माझी प्राप्ती करू शकतात असे भगवंताचे सांगणे आहे। म्हणजे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणतात की आपापल्या हिताच्या इच्छेने मला वाटेल तो भक्त चिकटतो। कोणी पण भगवंताची भक्ती हा कोणीही करू शकतो, तिथे काहीही हे नाही आहे, तिथे बंधन नाही आहे कुठलंही। कोणीही जरी असला तरी तो भगवंताची भक्ती करू शकतो आणि भगवंत त्याच्यावर प्रेमच करतो। परंतु ज्ञानी भक्तावर मात्र भगवंत जास्त प्रेम करतो। कारण काय की ज्ञानी भक्त हा देह आणि इंद्रियाला प्रपंचाला पूर्णपणे विसरलेला असतो, सगळीकडे त्याला भगवंतच दिसत असतो। त्यामुळे सर्व प्रकारचे भक्त उदार आहेत असे भगवंतांनी सांगितले आहे। परंतु प्रत्येक भक्तीचे कर्म, चित्तशुद्धी, अनुष्ठान, उपासना हे सगळेच सर्वोत्तम असते। म्हणजे आर्तभक्तीसाठी सुद्धा हेच लागतं की त्या भक्ताची चित्तशुद्धी झालेली असते, तेव्हाच तो आर्तभक्त होऊ शकतो। नंतर त्याच्याकडून भक्तीचं कर्म घडतं, अनुष्ठान घडतं, उपासना घडते आणि हे सगळं घडल्यानंतरच तो म्हणजे त्याची एक पायरी उंचावत जाते असं ते म्हणतात। सुरुवातीला अर्थार्थी असतो, म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी तो भगवंताची भक्ती करतो, पण एवढी मात्र त्याच्या मनात श्रद्धा असते। आपण मागच्या वेळेसच बघितलं की मला संसारातून मला काही मिळेल अशी त्याची श्रद्धा नसते, तर मला जे काय मिळणार आहे ते भगवंताकडूनच मिळणार आहे अशी त्याची श्रद्धा असते। म्हणजे भगवंतावरच त्याचा विश्वास असतो आणि जो कोणी दिसेल त्या भगवंताच्याच रूपाने यांनी मला मदत केली आहे असं त्याला वाटत असतं।
म्हणजे त्याला प्रत्येक ठिकाणी तो भगवंतच दिसत असतो. अर्थार्थी झाला, मग आर्त झाला, मग जिज्ञासू झाला, आणि अशी एक पायरी चढत चढतच तो भक्त मग ज्ञानी भक्तापर्यंत येतो. आणि हा जो ज्ञानी भक्त आहे याची थोरवी गाताना ज्ञानेश्वर महाराज तर फारच सुंदर वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये, की ते म्हणतात की तो ज्ञानी भक्त जो आहे ती म्हणजे चौथी भक्ती आहे. आता 3 आपण हे पाहिले, आणि हा चौथा ज्ञानी भक्त म्हणून त्याला त्यांनी चौथी भक्ती म्हटलेली आहे. तर मोक्षच जणू काही आपल्या हातात देऊन जातो असं ते म्हणतात, की असा हा, आणि हा मोक्षाचा अधिकारी असतो ज्ञानी भक्त. मोक्ष देण्यास समर्थ असतो. स्वतः तर मोक्षाचा अधिकारी आहे, परंतु दुसऱ्यांना सुद्धा मोक्ष देण्यास समर्थ असतो. तो मोक्षाचा व्यवहार चालवतो. मोक्ष कोणाला द्यावा अथवा न द्यावा हे तो ठरवतो ज्ञानी भक्त. इतका समर्थ असूनही तो पाण्यासारखा नम्र असतो. हे फार महत्व. विद्या विनयेन शोभते असं म्हणतात, की नम्रता तुमच्याकडे पाहिजे. कितीही विद्या विभूषित जरी झाला आणि नम्रता जर नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही. म्हणून ते म्हणतात की अगदी पाण्यासारखा नम्र असतो. पाणी कसं खाली वाहतं ना, पाणी जर उंचावरून येतं आणि तो खाली वाहतं, किंवा आकाशातून जे पाणी पडतं ते खालीच पडतं. म्हणजे ते पाण्यासारखा तो नम्र असतो. आणि म्हणून आम्ही त्याला नमस्कार करू. भगवंत असं म्हणतात की आम्ही त्या भक्ताची थोरवी त्यांनी ज्ञानी भक्ताची 12व्या अध्यायामध्ये गायलेली आहे, फार सुंदर आहे, की आम्ही म्हणे त्या ज्ञानी भक्ताला डोक्यावरचा मुकुट करू, त्याची टाच आम्ही हृदयावर धरू. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे भृगु ऋषींची. भृगु ऋषींनी लाथ मारली भगवंताच्या छातीवर, पण भगवंताचा ते भक्त होते, उत्तम भक्त होते, त्यामुळे भगवंतांनी ती जी टाच आहे त्यांच्या हृदयावर मारलेली ती भूषण म्हणून मिरवली आहे. आपण जेव्हा विठ्ठलाची चिन्ह बघतो त्याच्या शरीरावरची, तेव्हा ती भृगु ऋषींनी मारलेली जी लाथ आहे त्याचं चिन्ह म्हणून ते दाखवलं जातं, भगवंताचं भूषण म्हणून ते दाखवलं जातं. इतकी भक्ताची थोरवी त्यांनी गायलेली आहे. त्याच्या गुणांचे अलंकार आम्ही आपल्या वाचेला घालू. म्हणजे काय, आम्ही आमच्या वाचेने त्याचं गुणवर्णन करू. भगवंत भक्ताचं गुणवर्णन करतो, आणि त्याची कीर्ती हाच कोणी दागिना आहे, तो आम्ही आपल्या कानात घालू. म्हणजे कानांनी त्याची कीर्ती ऐकू. तो पहावा ही आम्हाला इच्छा होते, म्हणून आम्ही डोळे रहित आहोत तरी सुद्धा डोळे धारण करतो असं भगवंत म्हणतात. आणि म्हणे की माझ्या हातामध्ये जे क्रीडेचं कमळ आहे ते भगवंतानी कशासाठी हातात धारण केलंय. काय आपण म्हणतो, शंख चक्र गदा पद्म असा चतुर्भुज मूर्ती असते ना, तर ते जे पद्म आहे म्हणजे कमळ आहे ते भगवंताच्या हातामध्ये का बरं आहे. तर भगवंताला म्हणायचं आहे की माझ्या शेवटच्या जन्मामध्ये जेव्हा त्याची प्रगती होत 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 तो ज्ञानी भक्त होईल आणि मला भेटायला येईल, तेव्हा मी हे हातातल्या कमळाने त्याची पूजा करेल असं भगवंत म्हणतात. आणि म्हणून त्यांनी ते क्रीडा कमळ त्यांच्या हातामध्ये ठेवलेलं आहे आणि भगवंताची ते वाट पाहत आहेत. अशी ही ज्ञानी भक्ताची थोरवी आहे. नंतर भगवंतानी त्याला आलिंगन देण्यासाठी म्हणे चतुर्भुज धारण केलं. भगवंत म्हणतात 2 बाहूंनी काय माझं समाधान होत नाही, म्हणून मी 2वर 2 अजून 4 भुजा घेऊन आलो, केवळ माझ्या भक्ताला आलिंगन देण्यासाठी. म्हणून मी 4 भुजा धारण केलेल्या आहेत. आणि मी देहरहित आहे, परंतु देह धारण करतो माझ्या भक्तासाठी. तो मला किती आवडतो याला उपमाच नाही. त्याच्याशी आमची मैत्री असते, यात काय आश्चर्य आहे. परंतु त्यांचे चरित्र जे ऐकतात, जे भक्ताच्या चरित्राची वाखाणणी करतात, ते देखील आम्हाला प्राणापलीकडे आवडतात. म्हणजे भक्तांचं चरित्र, आता आपण जर भक्तांचं चरित्र वाचत असू, ऐकत असू, कीर्तन ऐकत असू, प्रवचन ऐकत असू, तर आपण सुद्धा भगवंताला आवडतो असं त्यांनी सांगितलंय. की माझ्यापेक्षा माझ्या भक्ताचं गुणवर्णन जो ऐकेल, माझ्या भक्ताची वाखाणणी जो करेल, ते सुद्धा मला खूप आवडतात. आणि अर्जुना, जे हे खरे समस्त योगरूप आम्ही तुला सांगितले, ते म्हणजे आम्ही तुला आदी अंतासहित भक्तियोग पूर्णपणे सांगितलेला आहे. आतापर्यंत आपण 7व्या अध्यायात जे काय ऐकलं ते मी नेहमी सांगतेय की तुम्हाला की भक्तियोगाला सुरुवात झालेली आहे आणि भगवंत हा भक्तियोग सांगत आहेत.
ज्या भक्तियोगाच्या स्थितीची थोरवी एवढी आहे की त्या भक्तियोगयुक्त पुरुषावर मी स्वतः प्रीती करतो, मी त्याचे ध्यान करतो अथवा त्याला मस्तकावर धारण करतो. इतका भगवंताला तो ज्ञानी भक्त आवडतो. याचं सगळं विवेचन आपल्याला 12व्या अध्यायात परत येईल, 9व्या अध्यायात येईल, 12व्या अध्यायात येईल. भक्तोत्तमाची लक्षणं आपण तेव्हा बघणारच आहोत. बुद्धीला, तर्काला, अहंकारी ज्ञानाला अप्राप्य असलेला हा परमेश्वर कोणाला प्राप्त होतो? तर निर्मळ भक्ताला प्राप्त होतो. भावाला भुलतो. आपण म्हणतो ना, देव भावाचा भुकेला. ज्याच्याकडे भक्तिभाव असतो त्याच्याकडे परमेश्वर लवकर येतो, त्याला लवकर प्राप्त होतो. परब्रह्म परमात्मा हा प्रवचनाने कळत नाही. आपण कितीही प्रवचनं ऐकली तरी आपल्याला त्याची प्राप्ती होईल असं अजिबात नाही. बुद्धीचा कितीही कस लावला तरी तो मिळणार नाही. बहुश्रुतता असली एखाद्याकडे तरी सुद्धा तो मिळणार नाही. तर तो कसा आहे म्हणे? भावग्राह्यम. ज्याचा भाव शुद्ध आहे, ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, त्यालाच तो मिळणार आहे. अद्वैतानुभूती झाल्यावरही निरपेक्ष सुख, निखळ आनंद स्वतःपुरता न ठेवता ज्ञानी महापुरुष काय करत असतात? तर भक्तीद्वारे ते जगाला देतात. ज्यांना मोक्ष प्राप्त झालेला आहे, जे पूर्णपणे अलिप्त झालेले आहेत या संसारापासून, परंतु ते स्वतःचं ज्ञान स्वतःकडेच न ठेवता ज्ञानेश्वर माऊलींनी जसं केलं ते सगळं जगाला दिलं, तसं ते जगाला देत असतात. ज्ञानेश्वर माऊली कोण होते? उत्तम भक्तच होते, ज्ञानी भक्तच होते. त्यांचं स्वतःचंच उदाहरण आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी अशा प्रकारे या ज्ञानी भक्ताचं वर्णन केलेलं आहे. हा ज्ञानी भक्त त्रिगुणातीत असतो, म्हणजे सत्व, रज, तम या गुणांच्याही पलीकडे तो गेलेला असतो. सत्वाच्याही अतीत झालेला असतो. परमेश्वराची जेवढी व्याप्ती तेवढा ज्ञानी भक्ताचा अनुभवही व्यापक असतो. आणि आपल्या अनुभवाच्या अंगाने ईश्वराशी तद्रूप होऊन ज्ञानी भक्त विश्वकल्याणार्थ मार्गदर्शन करतो. आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान माहीतच आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान आहे. विश्वात्मक देवाकडे पसायदान मागितलेलं आहे. म्हणजे किती व्यापक कल्पना होती ज्ञानेश्वर महाराजांची की त्यांनी कोणी एक गणपती, कोणी एक देवी किंवा कोणी एक विष्णू असं एका देवाला नाही मागितलं, तर विश्वात्मक देव. म्हणजे त्यांची, हा ज्ञानी भक्तच होते ना ते, त्यामुळे त्यांची धारणा संपूर्णपणे हे विश्वामध्ये तो ओतप्रोत भरलेला आहे अशी झालेली होती. असा अनुभव त्यांना आलेला होता. आणि त्यामुळे त्यांच्या मुखातून जे शब्द आले पसायदान मागताना, प्रसाद मागताना, ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर ते म्हणतात की आता विश्वात्मके देवे, माझ्या या वाघ यज्ञानी मी आतापर्यंत जे काय ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, बोललो, त्याच्याने तुम्ही प्रसन्न व्हा, तृप्त व्हा आणि काय करा? येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे, प्रसन्न व्हा आणि मला काय द्या? पसायदान आहे, प्रसाद द्या. आणि पुढचं तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की प्रसाद काय मागितला? स्वतःसाठी नाही मागितलं काही, तर सगळं काही सामान्यांसाठी. बरं, सामान्यांसाठी मागितलं, ते पण स्वतःवर प्रेम करणारे, त्यांना आवडणारे भक्त यांच्यासाठी नाही मागितलं. तर कोणासाठी मागितलं? जे खळांची व्यंकटी सांडो, खळं लोकांसाठी आधी मागितलं. म्हणजे केवढे उदार होते आपले ज्ञानेश्वर माऊली की त्यांनी खळांसाठी आधी मागितलं की खळांची दुष्टबुद्धी जाऊ दे, खळांचा नाश होऊ दे असं पण म्हटलं नाही की दुष्टांचा नाश होऊ दे असं नाही म्हटलं. खळांची व्यंकटी सांडो, व्यंकटी म्हणजे बुद्धी, व्यंकटेश म्हणतो ना आपण, बुद्धीचा ईश जो असतो त्याला व्यंकटेश असं म्हणतो आपण. म्हणजे त्यांची वक्रबुद्धी जाऊ दे, खळांची जी वक्रबुद्धी असते ती जाऊ दे असं सांगितलेलं आहे, असं पसायदान मागितलेलं आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज कोण होते? तर ते ज्ञानी भक्तच होते. ज्याप्रमाणे वर्षा ऋतूतील ढग गडबड न करता, गर्जना न करता पाऊस पाडतात, त्याप्रमाणे सात्विक करता नित्याधिक कर्मे आदराने व कर्तव्य बुद्धीने करतो. म्हणून हा ज्ञानी भक्त मला आवडतो असं ते म्हणतात. ज्ञानोबांची ओवी आहे या ठिकाणी. ते म्हणतात, मुखाभासेसी आरिसा परवता नेलिया विरेशा, पाहते पणे विण जैसा पाहता ठाके,
तैसे नेणने जे गेले तेणे जाणनेही नेले मग निष्क्रिय उरले चिन्मात्रची तेथ स्वभावे धनंजया नाही कोणीची क्रिया म्हणून प्रबादुतया नैष्कर्म्यो ऐसा. हे वीरश्रेष्ठ अर्जुना, आपल्या मुखाचे प्रतिबिंब पडलेल्या आरशास बाजूला नेले असता ज्याप्रमाणे पाहणेपणाशिवाय पाहणारा राहतो. आपण आरशामध्ये आपलं प्रतिबिंब बघतो, त्याच्यानंतर आरशापासून आपण बाजूला होतो तेव्हा काय होतं, आरशातलं प्रतिबिंब नाहीसं होतं, आरशामधलं नाहीसं होतं, पण आपलं स्वतःचं जे मुख आहे ते नाहीसं होतं का, ते आहे तसंच राहतं. त्यामुळे ते म्हणतात त्याप्रमाणे अज्ञान जे गेले त्याने आपल्याबरोबरचे सापेक्ष ज्ञानही नेले आणि मग क्रियारहित असे जे केवळ ज्ञान मात्र ते राहिले. म्हणजे हा जो ज्ञानी भक्त असतो ह्याच्याकडे मी ज्ञानी आहे हा अहंकार सुद्धा नसतो. म्हणजे अज्ञान तर त्याच्याकडे नाहीच आहे आणि ज्ञानाचा अहंकार सुद्धा त्याच्याकडे नाही आहे. म्हणजे ज्ञान अज्ञान ह्याच्याही पलीकडे तो गेलेला आहे आणि त्यामुळे नैष्कर्म्य स्थितीला तो प्राप्त झालेला आहे. नैष्कर्म्य स्थिती हा एक नवीन शब्द आहे, हा आता गीतेमध्ये वारंवार येईल पुढे. असा हा ज्ञानी भक्त म्हणे भगवंताचा आत्माच असतो आणि या ज्ञानभक्ती सहज भक्तू एकवटला मज तो मीची केवळ हे तुझं श्रुतही आहे. ज्याप्रमाणे सोन्याचे काकण सोन्याशी अभिन्न असते, सोन्याची बांगडी केली समजा तर त्या बांगडीच्या आत बाहेर काय आहे, फक्त सोनंच आहे. तसं पाण्याची लाट आहे, ती पाण्यापासून वेगळी आहे का, पाणी म्हणजेच पाण्याची लाट आहे. सुवास कापुराशी अभिन्न नाही, कापूर म्हणजे सुवास. तंतू वस्त्राशी अभिन्न नाही, त्याप्रमाणे भक्त ईश्वराशी अभिन्न नाही. हा ज्ञानी भक्त म्हणजे ईश्वराशी पूर्णपणे एकरूप झालेला असतो. ज्ञाननिष्ठेमुळे स्वकर्म आचरणाचे सात्विक सामर्थ्य लाभते, परंतु त्याची परिणती ज्ञानोत्तर भक्तीत कशी होते हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, स्वकर्माचा चोखवळी मज पूजा करुनी भली तेणे प्रसादे आकाळी ज्ञाननिष्ठेते. म्हणजे ज्ञाननिष्ठा एवढी असते त्याच्याकडे की तो ज्ञानी भक्त म्हणजे पूर्णपणे ज्ञानाचा पुतळाच असतो. आत बाहेर सगळीकडे ज्ञानी असतो, परंतु ज्ञानाचा त्याला अजिबात अहंकार नसतो, अहंकार रहित अशी त्याची ती भक्ती असते. ज्ञानोत्तर भक्ती असते. म्हणजे ज्ञान प्राप्त झालेलं आहे तरी सुद्धा तो भगवंताची भक्ती करतोय, याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात, चौथी भक्ती म्हणतात. आता ज्ञानी भक्त सर्वश्रेष्ठ आणि दुर्लभ कसा आहे ते भगवंत आता पुढच्या ह्याच्यात पुन्हा सांगतात आपल्याला. 19वा श्लोक आहे, बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेवः सर्वमिति समहात्मा सुदुर्लभः. की पुष्कळ जन्मांच्या शेवटल्या जन्मी तत्वज्ञान प्राप्त झालेला ज्ञानी सर्व काही वासुदेवच आहे अशा प्रकारे मला भजत असतो, तो महात्मा अति दुर्लभ आहे. म्हणजे त्या आधी सांगितलं ना मी की शेवटच्या जन्मामध्ये म्हणजे आपले अनेक जन्म होतात, आपण 84 लक्ष योनीतून फिरून आलेलो आहोत. त्यामुळे अनेक जन्माच्या जशी जशी उन्नती होत जाईल, जसं जसं वरवर जाऊ, मनुष्य जन्मामध्येच वरचा जन्म आपल्याला मिळेल आणि मग त्याच्यानंतर तो होतो ज्ञानी भक्त होतो आणि तो मग त्याची धारणा कशी होते, वासुदेवच सर्वमिती. सगळीकडे ओतप्रोत वासुदेवच भरलेला आहे. म्हणजे त्यांनी सांगितलंय की हा गीतेतील एक अत्यंत महान श्लोक आहे. खऱ्या ज्ञानी व आत्मसाक्षात्कारी महात्म्याचे वर्णन भगवंत या ठिकाणी करतात. या श्लोकातील वासुदेवच सर्वमिती हा भाग महत्वाचा आहे. वासुदेव शब्दाची व्युत्पत्ती त्यांनी अशी केली आहे, सर्वाणि भूतानि वसंती यस्मिन् स वसुः. सर्वाणि भूतानि ससत्ता स्फुरणेन द्योतयति प्रकाशयति यः देवः. वसुश्वासौ देवश्च वसुदेवः. वसुदेव एव वासुदेवः. सर्वात्मा परम ब्रह्म. म्हणजे काय, सुरुवातीला सर्वाणि भूतानि वसंती अस्मिन् म्हणजे ब्रह्मदेवापासून सर्व
सगळ्यांमध्ये एकच आत्मा आहे आणि त्याला वसू असं म्हणतात. जो प्राण आहे सगळ्यांमध्ये, जे चैतन्य तत्व आहे, अगदी ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत सर्व प्राणीमात्रांमध्ये जे चैतन्य तत्व आहे त्याला वसू म्हणतात. सर्व भूतमात्रांना आपल्या सामर्थ्याने तो चैतन्य प्रदान करतो, प्रकाश देतो, म्हणून त्याला देव म्हणतात. देव, देव या शब्दाचा अर्थ काय? प्रकाश देणारा देव. आणि वसू आणि देव यांचा मिळून वसुदेव होतो. हा द्वंद्व समास आहे. आणि वसुदेव म्हणजे विष्णू आणि हाच वासुदेव म्हणजे कृष्ण होय. अशी ही वसुदेव शब्दाची, त्यांनी वासुदेव शब्दाची व्युत्पत्ती सांगितलेली आहे. विष्णू पुराणातही असंच म्हटलंय की भूतेषु वसते सोंतर वसंत्यंत्र च तानियत धाता विधाता जगताम वासुदेवस्ततः प्रभुः. म्हणजे अर्थात जो सर्व भूतांच्या ठाई निवास करतो, सर्व भूतसमूह ज्याच्यात निवास करतात, जो सर्वांचा धाता आहे म्हणजे पालन करता आहे, जगताचा विधाता आहे म्हणजे कर्मफलदाता आहे, आणि त्या प्रभूला, जगतपतीला वासुदेव असं म्हणतात. हे सर्व जगच वासुदेव आहे असा जो प्रत्यक्ष अनुभव घेतो तो खरा ज्ञानी महात्मा आहे. आणि हा महात्मा अतिशय दुर्लभ असतो. सुदुर्लभ हा वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ हा, की अतिशय दुर्लभ असतो. एखादाच, आपण याच्या आधीचा श्लोक बघितला मला वाटतं 7व्याच अध्यायात, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन् मां वेत्ति तत्वतः, की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं 3रा का 4था श्लोक होता की मनुष्याणाम सहस्रेषु, की सहस्त्र मनुष्यांमध्ये एखादाच माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. आणि त्या प्राप्तीमध्ये सुद्धा अनेक जण म्हणजे प्राप्तीसाठी प्रयत्न समजा करत असले तर त्याच्यामधला एखादाच माझ्यापर्यंत पोहोचतो असं सांगितलेलंच होतं त्यांनी. त्यामुळे मनुष्याणाम सहस्रेषु 3रा श्लोक आहे. हजारो मनुष्यांपैकी कोणी एखादाच मनुष्य माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. आणि त्या यज्ञ करणाऱ्या योग्यांमध्ये सुद्धा एखादाच पुरुष मला तात्विक रीतीने जाणतो, अर्थात माझे यथार्थ मर्म समजतो. तोच अर्थ इथे स महात्मा सुदुर्लभ हा याचा आहे, की अतिशय दुर्लभ असतो हा. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, म्हणून ही भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया तोची. समस्त वसुदेवच अशी प्रतीती म्हणजे 4थी भक्ती आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांनी हे संपूर्ण विश्व श्री वासुदेवच आहे अशा अनुभवरूपी रसाचा त्याचा भाव ओतलेला असतो असं सांगितलंय. आणि म्हणून सर्व भक्तांमध्ये तो राजा आहे, ज्ञानी भक्त, आणि तोच ज्ञानीही आहे. आता संत एकनाथ महाराज जेव्हा आपल्या एकनाथी भागवतामध्ये सांगतात उद्धवाला, त्या उद्धवाला सांगताना ते म्हणतात, ज्ञानी भक्ताचंच त्यांनी या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. उद्धवा, जी पूर्ण सच्चिदानंदमय स्थिती आहे तिच्यामध्ये मी सहजगतीने सापडतो, तिचेच नाव माझी परमभक्ती असे तू निश्चित जाण. आणि ज्या अवस्थेत संसाराचे स्वरूप उलटे दिसावयास लागते, दृश्यही विलक्षण दिसते आणि सर्व काळ पूर्ण आनंदाचा अनुभव येतो, ती माझी 4थी भक्ती आहे. आणि ती या ज्ञानी भक्त करत असतो 4थी भक्ती, जेथे देव आणि भक्त एक होऊन जातात. ऐक्य स्वरूपानेच भजन घडते. म्हणजे कोणी मी भजन करणारा वेगळा आहे आणि ज्याचं मी भजन करतोय तो वेगळा आहे असं आपण समजतो. परंतु ज्ञानी भक्त म्हणजे काय करतो? ऐक्य स्वरूपानेच भजन करत असतो. अशी जी साधकाची प्राप्ती तीच माझी परमभक्ती होय. अशी माझी परमभक्ती प्रगट झाली की प्रलयांती सुद्धा पतन होत नाही. कारण स्वरूपस्थितीच्या समसाम्यामुळे साधक मत्स्वरूपालाच पोचतात. आणि त्या स्वरूपाचे लक्षण नारायण सांगतात. उत्पत्ती स्थिती लयाच्या कारणाचेही कारण असा जो चिदात्मा आहे तो सर्वांचा नियंता ईश्वर, जो विश्वात्मा आणि विश्वंभर, जो उपनिषदांचे सार आहे, जो जगाचा महेश्वर आहे, त्याच्या पदाला भक्त हे माझी परमभक्ती करून पोहोचतात. म्हणजे जे त्यांनी सांगितलं की वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ.
भक्त हे देहामध्ये वागतात असं दिसतं, म्हणजे तो काही आपल्यासारखाच दिसतो. तो जो ज्ञानी भक्त आहे तो काही वेगळा दिसत नाही, वेश काही त्याचा वेगळा नसतो, पण ते माझ्यामध्येच वागत असतात. मी सगळा सदोदित त्यांच्या हृदयात नांदत असतो आणि भक्त निजबोधाने माझ्यामध्ये आणि मी निजांगाने त्यांच्या आत आणि बाहेर सगळीकडे असतो. याप्रमाणे आत्मसुखाच्या माझघरात आम्ही परस्पर नांदत असतो. मी एक देव आणि तो एक भक्त ही सुद्धा बाहेरून बोलायची गोष्ट झाली. गुह्य अर्थाचा विचार केला असता मी आणि भक्त एकच आहोत. इथे उदाहरण सुंदर दिलंय त्यांनी की तूप थिजले काय आणि विरघळले काय, ते तूपच आहे. त्याप्रमाणे मी आणि भक्त दोन्ही एकच आहोत. माझ्यामध्ये आणि भक्तामध्ये कल्पांतीसुद्धा भिन्न भाव नाही. मी आणि तो एक असे म्हणावयाला म्हणणारेही कोणी नसते, त्या ठिकाणी म्हणणारही कोणी नाही आहे. आणि याप्रमाणे भक्त मत स्वरूपाला मिळून आत्मानंदाला पोहोचतात. मग ते असे भक्त कसे असतात, तर एक त्यांनी व्यवहारातलं एक उदाहरण मी एका ठिकाणी वाचलं की एक बैरागी नाही कोण बरं होते, एक महात्मा होते, संत महात्मा होते आणि ते रस्त्याने जात होते. तर एका शेतामध्ये ते शिरले आणि त्या शेतामध्ये लघुशंका करण्यासाठी म्हणून ते गेले. तर तिथला जो मालक असतो शेताचा त्यांनी त्याला पकडलं आणि त्याला काय वाटलं की हा कोणी चोरच आपल्या शेतात घुसला आहे म्हणून, आणि त्याच्या डोक्यामध्ये एक फटका मारला, डोक्यात त्याने काठी मारली. आणि नंतर त्यांना पाहिल्यावर हे तर कोणीतरी बाबाजी आहेत, महात्मा दिसतात ते मोठे, असं त्याला लक्षात आलं. आणि मग तो एकदम घाबरला, हात जोडून म्हणाला, महाराज मी आपल्याला ओळखले नाही आणि चोर समजून मी तुम्हाला काठी मारली, मला क्षमा करा, मला माफ करा. तर ते संत म्हणाले, क्षमा काय म्हणून करायची, तू तर मला मारले नाही, तू चोराला मारले. म्हणजे एवढी त्यांची ते एकरूप झालेले होते भगवंताशी. त्यामुळे ते म्हणाले की बरोबर आहे, तुला काय वाटलं की हा कोणीतरी चोर माझ्या शेतात घुसलाय आणि तो चोरी करतोय, तू त्या चोराला मारलं, तू मला नाही मारलं. मग शेतकरी म्हणाला, नाही नाही माझ्या हातून चूक झाली आहे ही, मी काय करू आता, तुम्ही मला सांगा. मग संत म्हणाले, तुला काय करायचं असेल ते कर, माझा काही संबंध नाही त्याच्याशी. मग त्यांनी काय केलं, त्यांना लागलेलं होतं, त्यांना बैलगाडीत बसवलं, त्यांना दवाखान्यात नेलं, तिथे त्यांना मलमपट्टी केली. मग आता तिथल्या आजूबाजूच्या लोकांना कळलं की हे कोण संत महात्मे आहेत, हे इथे यांना लागलेलं आहे आणि दवाखान्यात आणलेलं आहे. मग एक माणूस त्यांच्यासाठी दूध घेऊन आला आणि त्यांना म्हणाला, महाराज दूध घ्या. तर संत काय म्हणाले, त्यांचा एकात्मभाव झालेला होतो. ते म्हणतात, तू मोठा चलाख आणि हुशार दिसतोस, तुझी विचित्र विचित्र रूपे आहेत, तू विचित्र विचित्र लीला करतोस. प्रथम तर तू मला लाठीने मारलेस आणि आता दूध प्या म्हणतोस, मला नको. नाही मी दूध घेतो असं म्हणाले, नको नाही म्हणाले. म्हणे काय तुझी ही वेगवेगळी. तो माणूस एकदम हडबडून गेला. तो म्हणतो की नाही हो म्हणे, मी नाही तुम्हाला मारलं. तो माणूस घाबरला आणि म्हणू लागला, बाबाजी मी नाही मारले तुम्हाला. संत म्हणाले, खोटं नको बोलू, मी ओळखतो तुला, तूच मारलेस. तुझ्याशिवाय कोण आले, कुठून आले, कसे आले, पहिल्यांदा लाठीने मारलेस आणि आता दूध पाजण्यास आला आहेस. मी दूध तर पितो पण होतास तूच. म्हणजे यांची स्थिती कशी झालेली होती, वासुदेवच सर्वमिती. आता तो सर्वसामान्य आपल्यासारखा माणूस होता, त्यामुळे त्याला ते वेगळं वाटलं की हे काय मला असं म्हणतात आहे. तर अशी स्थिती आपल्या नामदेवरायांची झालेली होती ना. मी बऱ्याच वेळा ते पण उदाहरण दिलेलं आहे की कुत्र्याच्या पाठीमागे धावले, ते कुत्रा आला, हे भाकरी खात होते काहीतरी, आणि कुत्रा आला आणि त्यांची भाकरी पळवली. तर वासुदेवच सर्वमिती असा भाव ज्ञानेश्वर आपल्या नामदेव महाराजांचा झालेला असल्यामुळे ते तुपाची वाटी घेऊन त्याच्या पाठीमागे धावले. अरे विठ्ठला पांडुरंगा, तू भाकरीचा तुकडा असा कोरडा खाऊ नको, तुझं पोट दुखेल, त्याला तूप लावून खा. म्हणजे अशी म्हणजे हे जे ज्ञानी भक्त असतात यांची अवस्था अशी झालेली असते आणि सर्व विश्व त्यांना आत्मस्वरूपच वाटत असतं, वासुदेवच वाटत असतं. मग असं झाल्यानंतर तसे ज्ञान अन्य देवतांच्या उपासनेने का होत नाही असा प्रश्न निर्माण होतो. त्याचे उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण आता पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. 20वा श्लोक आहे. कामैस्तैस्तैर्हृत ज्ञाना प्रपद्यन्ते देवताः तन्नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया.
की आपल्या स्वभावाने प्रेरित थांबू का?